झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेड्यात आज कडकडीत बंद. आपला कामाचा माणूस हरवल्याची भावना. काल 28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. आज 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे, याच्याकरता शिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश भाऊ माळी, सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर, विनंती केल्यानंतर शिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी. कामाचा माणूस आणि शब्दांचा पक्का म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कणखर नेतृत्व गमावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरलाय. याच पार्श्वभूमीवर आज शिंदखेडा बंदची हाक देण्यात आली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून दुकानेही बंद ठेवण्यात आली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.